जय शिवराय बांधवांनो, काल मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला म्हणजे खरं यश मिळालेलं आहे आणि मुंबईमधून मराठा बांधव वाजत गाजत विजय मिळाला म्हणून गावाकडे निघालेला आहे। बरेच जण आणखी वाटेत आहेत, काही घरी पोहोचलेले आहेत, गावागावात मिरवणुका निघालेल्या आहेत आणि मराठ्याला आरक्षण मिळालं याचा खूप मोठा आनंद झालेला आहे। आता हे आरक्षण मिळालं, जी.आर. मिळाला, मात्र जी.आर. मिळाल्याच्या नंतर बऱ्याच फेसबुक व्हॉट्सअपवर स्वयंघोषित तज्ञ हे वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा करत आहेत, ती त्यांची मतं मांडत आहेत आणि यावर मराठा समाज हा गोंधळलेला आहे की नेमकं काही जण म्हणत आहेत की मराठ्याच्या तोंडाला पानं पुसली, जसं माग वाशी इथून मराठ्यांना वापस पाठवलं, जो अध्यादेश काढून दिला आणि त्याची अंमलबजावणी झालीच नाही, मग आता तसाच जी.आर. आहे का, असे काही वेगवेगळे मतमतांतर व्यक्त करत आहेत आणि बऱ्याच लोकांना संभ्रमित करत आहेत। आणि आपल्याला हेच बघायचं मित्रांनो की आपला नेमका संभ्रम दूर कसा होणार आणि आपल्याला यापुढे करावं काय लागणार आहे। आणि नेमकं जे काही हैदराबाद गॅझेट आहे त्या गॅझेटियरची जी अंमलबजावणी होणार आहे किंवा त्या जी.आर. मध्ये उल्लेख केलेला आहे की मराठवाड्याला हैदराबाद गॅझेटनुसार मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि कुणबी हे आरक्षण मिळणार आहे आणि ओबीसी मधून मिळणार आहे। आता नेमकं याबद्दल आपण काय करायला पाहिजे हेच आपल्याला बघायचंय। लोक ज्याचं त्याचं मत व्यक्त करणार आहेत, कारण लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, कोणी काहीही बोलू, मात्र आपला भरोसा कशावर ठेवायचा हे आपल्याला बघायचंय। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, मनोज जरांगे पाटील यांनी 2023 रोजी हे मराठा आंदोलन चालू केलं होतं आणि खरं बघायचं तर याही अगोदर बरीचशी आंदोलनं झाली, त्यामध्ये मराठा समन्वयक म्हणून स्वतःला पुढे आणणारे ते पण आज बोलत आहेत आणि ते त्यांचा जो काही मोठेपणा होता, त्यांना काही पुढारपणा भेटला नाही म्हणून त्यांचं मत ते व्यक्त करत आहेत। कारण ते एखाद्या वेळेस त्यांना मनोज जरांगे पाटील यांनी ज्या काही गोष्टी केल्यात हे त्यांना पटत असतील नसतील तो त्यांचा भाग आहे, मात्र आपण काय करायला पाहिजे, आपण काय ऐकून घ्यायला पाहिजे हे सुद्धा महत्वाचं आहे। तर ज्या वेळेस 2023 ला हे आंदोलन सुरू झालं, मनोज जरांगे पाटील यांच्या लक्षात होतं की नुसतं मराठा म्हणून मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही आणि त्यांनी त्या आंदोलनामध्ये कुणबीच्या नोंदी शोधण्याचं काम केलं। मग एक लक्षात घ्या, ह्या कुणबीच्या नोंदी काय आता नोंदवलेल्या होत्या का? नाही, ह्या जुन्याच नोंदी होत्या आणि जुन्याच नोंदीच्या आधारे आरक्षण मिळाले। म्हणजे इतक्या दिवस आपल्याला आरक्षणात असून सुद्धा त्याचा लाभ मिळालेला नाही। तो लाभ मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी नोंदी शोधण्याचं काम, जे तत्कालिक सरकार होतं शिंदे सरकार, शिंदे साहेबाच्या सरकारमध्ये शिंदे समितीनं नोंदी शोधण्याचं काम केलं आणि ज्यांच्या ज्यांच्या नोंदी आढळल्या त्या मराठा बांधवांना ओबीसीतून आरक्षण सुद्धा मिळालं आणि ज्या वेळेस हे आरक्षण मिळालं त्याचा लाभ मिळाला आणि आरक्षणाचा खरा काय फायदा असतो हे मराठा समाजाच्या लक्षात आलं। आता मागच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकाच्या नंतर सरकार असो किंवा काही इतर लोक असो यांना वाटत असेल की मनोज जरांगे पाटील यांच्या मागे कोणीच नाही, आता इतर म्हणजे कोण, राजकीय लोक, की मनोज जरांगे पाटील यांच्या मागे समाज राहिला नाही, कारण भाजपच्या विरोधात मनोज जरांगे पाटील होते आणि त्यांचंच सरकार पुन्हा आले, म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे कोणी उभं राहिलं नाही। पण कालच्या मोर्चातून लक्षात आलंय की हा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे ठाम उभा आहे, कारण मनोज जरांगे पाटील यांनी आवाहन केलं आणि लोक इतके भयानक मुंबईकडे निघाले, मी स्वतः तिथं होतो, इतकी भयानक गर्दी होती आणि ज्या काही गोष्टी आता त्या आंदोलनाबाबत आपण बोलणार नव्हती तर काय गोष्टी घडल्या, आंदोलन चिरडण्याचा कसा प्रयत्न झाला, बदनाम कसं करण्याचा प्रयत्न झाला, त्याहून आपल्याला बोलायचं नाही। मात्र काल जो काही निर्णय झाला आहे, जी.आर. आला आहे की हैदराबाद गॅझेटियर नुसार आता मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे आणि ते लागू होणार आहे, त्याचा शासन निर्णय आलाय आणि यावर जी मतमतांतर होत आहेत, वेगवेगळ्या प्रकारे चर्चा होत आहेत, मराठ्याच्या तोंडाला पानं पुसली, मराठ्यांना आता काहीच भेटणार नाही वगैरे वगैरे जे असतील ते, तर मित्रांनो त्या गॅझेटमध्ये सरळ सरळ मराठा असा उल्लेख नाही, मराठा कुणबी, कुणबी मराठा आणि कुणबी म्हणजे पूर्वीचे जे शेती करणारे, कुणबी करणारे म्हणजे कुणबी, आणि या कुणबीच्या माध्यमातून हे आरक्षण मिळणार आहे, उघड आहे, स्पष्ट आहे। त्यामुळे एक लक्षात घ्या की आता आपण विश्वास ठेवायचा आहे कोणावर, तर एक लक्षात घ्या, जे काही आज मिळत आहे किंवा या अगोदर मिळालेलं आहे आणि यापुढे सुद्धा मिळणार आहे ते फक्त मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे। आणि कालचं आंदोलन
हे म्हणजे मनोज जरांगे पाटील उपोषणातून उठणं हे सुद्धा तितकंच गरजेचं होतं आणि सरकारला सुद्धा ती काळजी होती की जर काही मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीला काही झालं तर हा समाज काय करू शकतो याची त्यांना जाण आली, म्हणून त्यांनी तात्काळ तो निर्णय घेतलेला आहे आणि मराठवाड्यासाठी हे आरक्षण गॅझेटियरच्या माध्यमातून हैदराबादच्या लागू करण्यात आले आणि त्याची अंमलबजावणी होणारच आहे। आणि त्याहूनही पुढे जाऊन सांगतो, मनोज जरांगे पाटील यांनी तिथं म्हणजे शिवेंद्रसिंहराजे भोसले हे तिथं म्हणजे त्यांच्या हमीवर, विखे पाटलांच्या हमीवर त्यांना बोलून की तुम्ही यामध्ये मध्यस्थी आहात, तुमच्या भरोश्यावर या उपोषण सोडतोय, उद्या पुढं काही धोकाधडी झाली तर पुन्हा मी मैदानातच आहे। कारण हे लक्षात घ्या की आतापर्यंत जे जे आरक्षण मिळाले, ज्यांना ज्यांना मिळालेले कुणबीच्या नोंदी ह्या फक्त मनोज जरांगे पाटलामुळे मिळालेले आहेत। या अगोदर जे काही 58 मोर्चे झाले होते ते मराठा आरक्षणासाठी झाले होते, मात्र त्यामध्ये कुणबी नोंदी शोधा हा उल्लेख नव्हता। हे फक्त मनोज जरांगे पाटलांनी करून दाखवलेलं आहे। म्हणून जे जे आरक्षण मिळाले ते फक्त मनोज जरांगे पाटलामुळे आणि आता हैदराबाद गॅझेटियर लागू होतंय हे फक्त मनोज जरांगे पाटलामुळे आणि याही पुढे हा लढा असा सुरू राहणार आहे। त्यामुळे एक लक्षात घ्या, कोणी काही म्हणो, कोणी काही चर्चा करो, आपल्याला पुढे फक्त मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे उभं राहायचंय आणि हे आरक्षण 100% मिळणार आहे। आता या अगोदर हेच सरकार म्हणत होतं की हैदराबाद गॅझेट लागू करता येत नाही वगैरे वगैरे, मात्र त्यांनी त्यावर अभ्यास केला आणि त्याच्या लक्षात आलं की याची अंमलबजावणी करावीच लागते। कारण त्या जुन्या सरकारच्या नोंदी आहेत, ज्यावेळेस आपल्यावर इंग्रजाची सत्ता होती, ब्रिटिश सरकार होतं, त्यावेळेसच्या त्या नोंदी आहेत, म्हणजे ते सरकारचा दस्तऐवज आहे, म्हणजे तो लागू करावा लागणार आहे आणि त्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे। त्यामुळे कोण काय म्हणतंय याच्यावर भरवसा ठेवायचा नाही आणि जरी काही धोका झाला तरी तसंच जसं आपण काल होतो आज आहोत आणि उद्याही मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे उभं राहायचंय। त्यामुळे हे आरक्षण मिळणार आहे, यामध्ये दुमत नाही। आणि पुन्हा एक गोष्ट मित्रांनो, की आपल्याला आनंद झालाय, आरक्षण मिळालंय म्हणून लय काय जल्लोषात याचं नाही, लय काय वेगवेगळ्या पोस्ट फेसबुकवर टाकायचं नाही, कोणाच्या विरोधात बोलायचं नाही। कारण ग्रामीण भागामध्ये जे कोणते इतर बांधव असतील ते सुद्धा आपलेच आहेत आणि कोणी काही तशा पोस्ट इतरही टाकत असतील तर त्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारच्या कमेंट करायच्या नाही। कारण उद्या आपल्याला सोबत राहायचे, आरक्षण मिळणार आहे ते कायद्यानं मिळणार आहे, ते काय त्यांनी विरोध केला म्हणून मिळणार नाही किंवा आपण लय मागणीचा जोर केला म्हणून मिळालाय असं नाही, ते कायद्याच्या तरतुदीतूनच मिळणार आहे। त्यामुळे कोणाबद्दलही वाईट शब्द वापरायचा नाही, कारण ग्रामीण भागात सगळ्या समाज बांधवांना आपल्याला सोबत राहायचंय, एवढं लक्षात असू द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।